नौकरी का झांसा, 30% ब्याज का लालच और फिर लाखों रुपए की ऑनलाइन ठगी। नागपुर के गिटिकदान थाना क्षेत्र में साइबर ठगी का एक मामला सामने आया है, जहां इंस्टाग्राम पर मिले एक फर्जी कंपनी के पेज के जरिए महिला को निशाना बनाया गया। ऑनलाइन जॉब की तलाश कर रही महिला को 7 जुलाई 2026 को इंस्टाग्राम पर मेगा कंपनी का एक पेज दिखाई दिया। महिला ने दिए गए ईमेल आईडी पर रजिस्ट्रेशन किया, जिसके बाद आरोपियों का फोन आया। नौकरी के लिए दस्तावेज लेने के बाद आरोपी ने निवेश करने पर 30% ब्याज देने का लालच दिया। ठगों की बातों में आकर महिला ने अलग अलग लिंक के माध्यम से कुल 6,84,076 रुपए निवेश कर दिए। पोलीस स्टेशन गिट्टीगदानमधील एक महिला तक्रारदार आहे. तिला ऑनलाईन जॉब ती शोधत होती. दिनांक 7/7/2026 रोजी ती इंस्टाग्रामवर ऑनलाईन जॉब शोधत होती. त्यामध्ये एका इंस्टाग्रामवर मेगा कंपनीचा तिला पेज दिसला आणि त्या याच्यामध्ये तिने त्या ईमेल आय डीवर तिने रजिस्टर केलं आणि त्यानंतर तिला तिच्या मोबाईल नंबरवर फोन आला आणि तिला जॉबबद्दल काही कागदपत्राची माहिती मागितली आणि तिने ती पुरवली आणि हळूहळू तिला जर त्यांच्या कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले तर तिला 30% व्याज मिळेल असं सांगून तिला पैसे इन्व्हेस्ट करायला लावले. फिर्यादीने त्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केले आणि हळूहळू तिचे एकूण 6,84,076 रुपये तिने त्या याच्यामध्ये त्यांनी जी लिंक सांगितली त्याच्यामध्ये ती टाकत गेली आणि अशा प्रकारे तिला त्यामध्ये गुंतवून तिला तिची फसवणूक केली आणि 6,84,076 रुपयाची तिची फसवणूक केली आणि नंतर मग तिने परत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला असता परत काही कॉन्टॅक्ट झाला नाही. अशा पद्धतीने या महिला तक्रारदार हिचं जी ऑनलाईन फसवणूक करण्यात आलेली आहे तिच्या तक्रारीवरून आम्ही पोलीस स्टेशन गिट्टीगदान येथे गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्ह्याचा तपास सुरू आहे. रकम जमा होने के बाद आरोपियों ने धीरे धीरे संपर्क कम कर दिया और फिर फोन उठाना बंद कर दिया। महिला ने गिट्टीकदान थाने में शिकायत दर्ज कराई है। पुलिस ने मामला दर्ज कर साइबर ठगी की जांच शुरू कर दी है।